साहित्यकाचा असो आणि वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे क्षेत्रातले लेखक आहेत. मला अध्यात्म आणि आत्मचरित्र या गोष्टी खूप आवडायच्या. आत्मचरित्रामुळं आपल्याला तो लेखक आहे, त्या लेखकाशी संवाद साधायला का अशी अनुभूती व्हायची. कारण तो लेखक हा आपलं सर्व गोष्टी पुस्तकात लिहितो. जसं काही संवाद होतो, असं वाचताना अनुभूती व्हायची. मी महात्मा गांधी वाचलं, श्यामची आई वाचली. हे हे फार म्हणजे प्रभावी होतं. म्हणजे खूप प्रभाव माझ्या जीवनावर, माझ्या मनावर, माझ्या बुद्धीवर, एकूण माझे व्यवहार या 2 महान व्यक्तीचा खूप प्रभाव पडला. म्हणून मी अनेकदा कुठल्याही व्यसनापासून स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्न करतो. असं बाबा भांडे यांच्या या YouTubeच्या व्हिडिओ म्हणून मला परत हा व्हिडिओ घरातल्या, कुटुंबातल्या लहान मुलांना वाचनाची आवड करणे, पुस्तकां म्हणतात ते छान गोष्टीतून सुरुवात करावी. आजचं हे युग आहे इंटरनेटचं असल्यामुळं, सोशल मीडिया असल्यामुळं बराचसा वेळ हा लहानापासून मोठ्यापर्यंत हा मोबाईलवर जातोय. मोबाईल ही काही वाईट गोष्ट नाही आहे. याच्यातूनही खूप एक ज्ञानाचा सागर आहे. या सागरातून आपण कशा प्रकारे, कुठल्या प्रकारचे रत्न घेतो यावर डिपेंड आहे. कारण या सागरात 14 रत्न आपल्या देवी देवतांनी त्यावेळेस समुद्रमंथनातून काढली होती. आता या आपल्याला सगळ्यांना मंथन करायचं, आपलं मंथन कशावर आहे आणि कुठले रत्न आपल्या हाती लागतात हे आपल्यावर आहे. मग हे चांगले हिरे, मोती जडित तसेच विष, सगळ्या गोष्टी या ज्ञानाच्या समुद्रात, कुठल्या तर यांनी इंटरनेटच्या ज्ञानाच्या समुद्रात आहेत. यातून आपण कुठलं रत्न निवडायचं हे आपल्यावर आहे. यात जास्तीत जास्त आपण चांगल्या गोष्टी निवडाव्या. जसं हिरे मोती जसे आहेत, त्या पदार्थ निघाली होती, त्यातून आपण आरोग्यावर घेऊ शकता, ज्ञानावरची घेऊ शकता, साहित्य मंडळीवर आपल्याला करण्यासाठी आणि आपला वेळ, अमूल्य असा वेळ. बघा मी आज बोलायला हा अमूल्य असा वेळ बघा मी आज बोलायला हा वेळ सोबतच माझ्या जात असतो, निघत असतो. हे आपल्यावर डिपेंड आहे. त्यासाठी वेळ सोबतच माझ्या जात असतो, निघत असतो. हे आपल्यावर डिपेंड आहे. त्यासाठी इंटरनेटचा, मोबाईलचा हा सदुपयोग करण्यासाठीच या निर्मिकाने केलं होतं. मोबाईल म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा किंवा जेवढ्या काही माणसाला उपयोगाच्या यंत्र साहित्य निर्माण केलं आहे ते चांगल्या हेतूनच बनवले आहेत. परंतु त्याचंही आपलं ज्या मन किंवा व्यक्ती आहेत ते वाईट गोष्टीकडं, वाईट वरतीकडं आकर्षित होते. त्याप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार हे आपल्याला आपल्या मनात निर्माण करावे लागतात. ते आपोआप येत नाहीत. परंतु वाईट विचार हे आपल्या मनात तयार होतात. जसं आपोआप येतात, ती वाईट विचार आपल्याला जास्त तयार करण्याची आवश्यकता नाही. इतरांच्या विरोधात किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात द्वेषाने, रागाने वाईट विचार आपण निर्माण करू शकतो कट कारस्थानाने. परंतु चांगले विचार हे आपणच आपल्या मनात, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर जर चांगले संस्कार घडून आले तर आपल्या मनात चांगलेच विचार आपण निर्माण करू शकतो. परंतु वाईट बघा, मन हे कधीही स्थिर नसते. मनाला आपल्या बुद्धीसोबत, आत्म्यासोबत जर चांगली सांगड लागली, बांधून ठेवली, तर या आत्म्याच्या आणि बुद्धीच्या याच्यानुसारच काय म्हणतात ते नियंत्रणातूनच चांगल्या गोष्टीकडे आपलं मन आपल्याला वळवता येते. तेव्हा आपल्याला एक आव्हान जाता की आपण नियमित होईल तेवढा वाचन करावं. वाचनाचं मग रोज त्या वाचनातून चिंतन करावं, मनन करावं, शक्य असेल तर लिहून सुद्धा काढावं. कारण लिहिण्यामुळं चांगले विचार आपले अधिक वाढतात आणि व्यवहारात सुद्धा ते येतात. धन्यवाद.